वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी प्रमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। हरिमुखी गाता हरिपली चिंता, पुन्हा नाही मागवता जन्म घेणे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. भगवान परमात्मा नाम घेत असताना कुठली चिंता नाही, कुठली आशा नाही. कारण भगवान परमात्मा सदैव पाठीशी असल्या कारणास्तव सर्व काही पुरविणारा आहे. आणि हा जो आनंद भोगण्यासाठी जे निश्चम भक्त असतात ते भगवान परमात्म्याच्या नाम चिंतनाशिवाय त्यांना दुसरं काही सुचत नाही. आणि शेवटी जन्म शेवट व्हायच्या वेळेस ते बरोबर भगवंताचे नाम चिंतन घेतात. कारण का त्यांना माहीत असतं की काही खानाखुणा त्यांच्या लक्षात येत असतात. आता आपलं अंत्यकाळ होणार आहे. भगवान परमात्मा त्यांना संकेत देतो आणि संकेत देत असल्या कारणास्तव त्यांना सर्व खानाखुणा ओळखता येतात आणि ते दुसरा न विचार करता चिंतन घेतात, आठवण करतात भगवंताची. आणि अंत समय आला असताना त्यावेळेस भगवान परमात्म्याची आठवण केल्यानंतर तिथे एक वासना निर्माण होते. आणि वासना निर्माण झाल्यानंतर पुढचा जो जन्म कशाचा मिळेल आणि त्या कर्तव्य कर्मानुसार ती वासना उत्पन्न होते. ती वासनाच्या पोटीच पुढला जन्म मिळतो. हे प्रत्येकाला आहे. जो नाम चिंतन घेतो त्याला सुखकर ठरतं आणि जो नामापासून बाहेर आहे, बाजूला आहे, त्याला भगवंताचं नाव आठवत नाही, दुसरं काहीतरी आठवतं. आणि त्यावेळेस मोठा घोटाळा होतो या ठिकाणी. आणि घोटाळा होत असताना त्याच्यावर जन्माची कारकीर्द ठरली जाते. असाच एक संतांचा किस्सा आहे, रोहिदास चांभार. मागच्या जन्मामध्ये हे रोहिदास असणारे महान पंडित होते आणि त्यांना अंतकाळ जवळ आला असता कारणास्तव त्यांना त्या देवळीत ठेवलेल्या जोड्याची आठवण झाली. अंतसमय यायच्या अखेरीस त्या जोड्याची आठवण झाल्यामुळे त्यांना चर्मरिकाच्या घरी जन्म घ्यावा लागला. ते रोहिदास चांभार झाले व्यवसाय. तसंच आहे, पंडित आहे परंतु त्याला अंतसमय जी वासना निर्माण होते त्या वासनेवर त्याचा जन्माचा कारकीर्द ठरली जाते. आणि हीच आटापिटा करण्यासाठी, हीच घडवण्यासाठी संत म्हणतात नाम घ्या. नाम घेता उटाउटी होय संसाराची तुटी. कारण नाम घेत असताना, भगवंताचं आठवण करत असताना त्यांना आपलं मृत्यूकाळ कधी येणार आहे माहीत नसतं. सर्व सामान्यांची दशा अशी होत असते. मग ते ओळखण्याच्या आधीवर जर आपल्या वाणीला जर समजा चिंतनाची आठवण झाली, त्याने अंत समय त्यावेळेस भगवंताचं नाव आठवतं. आणि ज्यावेळेस आपला परांजोत जायच्या वेळेस इतकी भयान वेदना चालू होतात. त्या वेदना ज्या न्यायाप्रमाणे एक विचू चावला तरी एक किती वेदना होतात, तर 1000 विचू चावल्यानंतर किती वेदना होईल, तेवढ्या वेदना त्या जीवदाताने ह्या कोळीला होतात. आणि एवढ्या वेदना होत असताना सुद्धा त्यातून नाव आठवायचंय भगवंताचं. ही क्रिया प्रत्येकाला आहे, साधू संतालाही आहे, सर्वसामान्यालाही आहे.
पण ते साधुसंत एक त्यांना इच्छा मरण असतं. ते कधी बी येतात आणि कधी बी जातात. आपल्याला इच्छा मरण नसतं सर्वसामान्याला. त्यांचा कार्यभाग झाल्यानंतर जन्माला येतात, कार्यभाग झाल्यानंतर निघूनही जातात, स्वइच्छाने त्यांना प्राप्त होतं. तर आपल्याला मरावं लागतं. आपल्याला काळ आणि वेळ हे दोन्ही संकट येतं. आणि एवढं आठवण्यासाठी हरीचं नाम चिंतन घेणं हे तितकंच खरं आहे. नामाशिवाय गत्यंतर नाही, नामाशिवाय मोक्ष नाही, नामाशिवाय गती नाही आणि नामाशिवाय स्थिती नाही. म्हणून हे साधू संत सांगतात, हरिमुखी गाता हरिपली चिंता, पुन्हा नाही मागवता जन्म घेणे, हे नाथ महाराज म्हणतात. आणि एवढा वासना उत्पन्न होण्यासाठी, कारण साधुसंत हे वासना उत्पन्न करण्यासाठी का टापिटा करतात, याला कारण आहे. ते कारण म्हणजेच एकदा पुण्याचा साठा भरपूर झाला आणि स्वर्गात राहिलं आणि पुण्य संपल्यानंतर परत मृत्यू लोकात यावं लागते. पुण्य आणि पाप काहीतरी दोन्ही निवडून हे करण्यासाठी ते भगवंताला मागतात, भगवंता पुन्हा जरी जन्म दिला आम्हाला, तुझं नाम चिंतन घेण्यासाठी दे. तुझं जे कार्यभाग आहे ते कार्यभाग आम्हाला सांभाळण्यासाठी आम्हाला जन्म दे. दुसरा जन्म नको, हे साधू संत मागतात. संतांच्या संगतीनुसार मोक्ष प्राप्ती होते, भगवंत जवळ येतो. आणि दुर्जनांच्या संगतीमुळे यम प्राप्ती होते, असह्य वेदना होतात. आणि ते यमाचे किंकर बनतात, ते अभक्त असतात. माणूसच बोलला जातो, आता काही या जन्मात करून घ्या, पुढला जन्म कोणी पाहिलाय, ही अज्ञान माणसाची व्याख्या आहे. ही साप चुकीची गोष्ट आहे. ज्यावेळेस अंत वेळेस कोणीही असो त्याला संकेत मिळतात आणि ते संकेत मिळाल्यानंतर त्या ठिकाणी नाव आठवत नाही, बुद्धी भ्रष्ट होते, सर्व शांत असतं त्या ठिकाणी. आणि शेजारी पाजारी नातेगोती बसलेले असतात, लेक बसलेले असते, पत्नी बसलेली असतात, मुलं बसलेली असतात. आणि तेवढ्या कालावधीतून यमाचं दूध कधी येतात आणि प्राणज्योत कधी घेऊन जातात हे कोणालाच काय पत्ता लागत नाही. आणि एवढा कळण्यासाठी, पुढला जन्माचा विस्तार वाढविण्यासाठीच नाम चिंतन महत्वाचं आहे. नामाविना साधन नाही आणि जेथे तू करशील काही. सर्व क्रियाला नामाशिवाय साधनच दुसरं नाही. जसं ज्या न्यायाप्रमाणे मनाची शांतता होण्यासाठी तृप्तीची गरज आहे, तृप्तीची गरज भागवण्यासाठी अन्नाची गरज आहे. ही जी साधनं आहेत, ही साधनं वापरण्यासाठी कष्टाची गरज आहे. कष्ट केलं, शेतात कष्ट केलं तर धान्य मिळेल, पेरणी केली तर धान्य मिळेल, आणि धान्य मिळेल तर अन्न मिळेल, अन्न मिळेल तर भाकर मिळेल, आणि भाकर मिळाल्यानंतर अन्नाची तृप्ती होईल. एवढा अट्टास करायला लागतो तेव्हा तृप्ती होते. तसंच आहे, मोक्ष प्राप्त होऊन करण्यासाठी, मोक्ष मिळण्यासाठी, भगवंत मिळवण्यासाठी नामाची गरज आहे. आणि त्याला अन्य दुसरं साधन नाही. आणि हेच साधू संतांनी त्यांना माहीत आहे. भगवंत प्राप्तीशिवाय दुसरा मार्गच नाही. कारण का भगवंत हा असणारा मोक्षदाता आहे, स्वरूपदाता आहे. म्हणून महाराज म्हणतात, हरिमुखी गाता हरिपली चिंता, पुन्हा नाही मागवता जन्म घेणे. पण या ठिकाणी पण म्हणतात, जन्म घेणे लागी वासनेचे संगीत. त्यामुळे जन्म घ्यायला सुद्धा वासना उत्पन्न व्हावं लागते.
आणि त्यावेळेस जन्म माणसाचा मिळतो. माणसाचा जन्म मिळला तरी संतांच्या घरी जन्म पाहिजे, ही वासना पाहिजे. कारण साधू संतांच्या घरी जन्म मिळाल्यानंतर परत भगवान परमात्म्याची सेवा करा साधन मिळते. नाहीतर अन्य कुणाच्या घरी जन्म मिळाला तर सेवा मिळणार नाही. भक्ती करण्यासाठी आपल्याला साधनाचा वापर करायला मिळणार नाही. आणि त्याच्यासाठीच नाम महत्वाचं आहे. जर आजच्या रेलमध्ये आपण हे पाहिलं, नामामध्ये इतकी पावर आहे, अन्य कुठल्या गोष्टी साधण्यामध्ये पावर नाही. नामानं भगवान परमात्मा वचनामध्ये बांधला जातो. नामाने क्रिया कर्म हे सर्व भगवंत बांधल्यामुळं आपलं क्रियाकर्म भगवान परमात्मा आपल्याजवळ घेतो. हे तितकंच खरं आहे. म्हणून भक्ती सर्वात श्रेष्ठ आहे. भक्तीशिवाय दुसरं साधन नाही. भक्ती जीवनात येऊन केली पाहिजे. भक्ती कशी करावी हे साधू संतांच्या संगतीत राहिलं पाहिजे. आणि साधू संतांच्या संगतीनुसार संतांची संगती होय मोक्ष गती, दुर्जनाची संगती नको देवा. हे मानकोजी भोले महाराज श्रीगुरु हेच भगवंताला मागतात. भगवंता दुर्जनाची संगत नको, संतांची संगतच दे. संतांच्या संगतीनुसार तू आकळला जातोस. दुर्जनांच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर अधोगतीला जातोस. तुझी प्राप्ती नाही त्या ठिकाणी नाही हे त्यांना माहीत आहे. म्हणून आजच्या या रेल्वेमध्ये आपण पाहूया भगवान प्राप्ती कशी करायची. तसं आपण हे कर्म करत असताना भगवंताचं आठवण करू आणि आपलं देहाचं कृत्य कल्याण करून घेऊ. मनुष्य जन्मामध्येच भगवान परमात्म्याची सेवा करण्याचा हा आग्रह आहे. दुसऱ्या जन्मात नाही, दुसऱ्या योनीत नाही. रामकृष्ण हरी. वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी प्रमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः.